इनहेरिटन्स हे चॅप्टर आपलं सुरू होतं. इनहेरिटन्स म्हणजे काय, इनहेरिटन्सचे प्रकार कोणकोणते ते आपण या ठिकाणी सर्व बघितलंय. काही डाऊट बरं कोणाला? नाही सर. नाही सर. तर आता पुढचा जो पार्ट आहे इनहेरिटन्स मध्येच तो म्हणजे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेस क्लासेस. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट बेस क्लासेस हा कन्सेप्ट राहील. यात derived class will inherit all the data members including static data members, but the assignment operators, constructor, destructor, private members are not inherited by derived class. या ठिकाणी इनहेरिटन्स करताना डिराइव्ह क्लास जे आहे तर डिराइव्ह क्लास मध्ये सर्व डेटा मेंबर्स डिराइव्ह केले जात असतात, इनहेरिट केले जात असतात. सोडून कशाला सोडून तर असाइनमेंट ऑपरेटर्स, कन्स्ट्रक्टर्स, डिस्ट्रक्टर्स यांना सोडून प्रायव्हेट मेंबर्स यांना सोडून बाकीचे मेंबर्स डिराइव्ह केले जात असतात. जर समजा डिराइव्ह क्लास आणि त्याच्या बेस क्लासमध्ये एकाच नावाचे व्हेरिएबल तयार केले आपण तर त्यावेळेस त्या सिच्युएशन मध्ये त्याला म्हणायचं असतं डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लासेस. डिराइव्ह क्लास हॅज इट्स ओन एक्झिस्टन्स. डिराइव्ह क्लासचं एक्झिस्टन्स स्वतःचं एक असतं. जर समजा त्यांचं आयडेंटिकल नेम डिराइव्ह क्लास मध्ये आणि बेस क्लास मध्ये सारख्याच नावाचे व्हेरिएबल्स तयार केले गेले तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लासेस. याचा अर्थ आपल्याला बेस क्लासचे मेंबर्स ऍक्सेस करण्यासाठी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरची गरज लागते. हा कन्सेप्ट आपण प्रॅक्टिकली समजणार, तो जास्त लवकर समजेल. इकडे आलं सिंपल एक इनहेरिटन्स एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. bracket open close LRSCR FCS फाइल्स इन्क्लूड केल्यावरती आपण dash include iostream.h dash include .io.h क्लास. आपण एक क्लास घेतली समजा बेस नावाची, ब्रॅकेट ओपन क्लोज. या बेस क्लास मध्ये प्रायव्हेट सेक्शनला आपण व्हेरिएबल घेतला एक इंटीजर डेटा टाइप वापरून एक काहीतरी बी नावाचा व्हेरिएबल आपण समजा या ठिकाणी घेणार किंवा एक्स नावाचा एक व्हेरिएबल आपण या ठिकाणी घेणार. एक्स एवढं दिलं. एवढं दिल्यानंतर यात पब्लिक सेक्शन घेतलं किंवा याला पब्लिक मध्ये टाकून देऊ आपण. पब्लिक इंटीजर एक्स असा एक व्हेरिएबल आपण घेतलं, प्रायव्हेट सेक्शन सोडून दिलं आपण. देन क्लास चाइल्ड, एक चाइल्ड नावाचा क्लास बनवलं, कोलन पब्लिक बेस. बेसचा वापर करून चाइल्ड क्लास आपण या ठिकाणी तयार केला. याचा पब्लिक सेक्शन मध्ये इंटीजर टाइपचा एक्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला. बघा बेस क्लास मध्ये पण एक्स व्हेरिएबल आहे आणि डिराइव्ह क्लास मध्ये पण एक्स नावाचा व्हेरिएबल बनवला. आता एवढं आल्यानंतर आपण ऑब्जेक्ट जो तयार करतो इनहेरिटन्सच्या प्रोसेस मध्ये तो कोणत्या क्लास पासून बनवतो आपण? इनहेरिटन्सची प्रोसेस आपण करतो. इनहेरिटन्सच्या प्रोसेस मध्ये ऑब्जेक्ट कोणत्या क्लास पासून बनवतात?
इनहेरिटन्सच्या प्रोसेस मध्ये ऑब्जेक्ट कोणत्या क्लास पासून बनवला जातो? हॅलो, बेस क्लासने. बेस क्लास कोणती बरं याच्यामध्ये? फर्स्ट. ही फर्स्ट बेस क्लास किंवा पॅरेंट क्लास किंवा मग त्याला आपण सुपर क्लास म्हणतो आणि त्याच्यापासून हे क्लास आपण डिराईव्ह करतो. समजा इथं चाइल्ड नावाची क्लास घेतली, नावं काही द्या तुम्ही, आपण समजण्यासाठी कशी नावं घेतलेत. डिराईव्ह क्लास आपण बनवली चाइल्ड नावाची, किंवा त्याला चाइल्ड क्लास म्हणा, डिराईव्ह क्लास म्हणा किंवा सब क्लास म्हणा. बेसचा वापर करून चाइल्ड क्लास आपण बनवलं. ऑब्जेक्ट बनवताना हा नेहमी इनहेरिटन्सच्या प्रोसेसमध्ये चाइल्ड क्लास पासून ऑब्जेक्ट बनवला जात असतो. बरोबर. चाइल्ड क्लासचा ओबीजे नावाचा समजा एक ऑब्जेक्ट बनवला. आता आपल्याला त्या एक्स व्हेरिएबलला, इथं पण एक्स आहे, चाइल्ड क्लास मध्ये पण एक्स आहे आणि बेस मध्ये पण एक्स आहे. जर ओबीजे डॉट एक्स इक्वल टू 10 ही व्हॅल्यू आपण असाइन केली, तर ही कोणत्या व्हेरिएबल, कोणत्या एक्स व्हेरिएबलला ही 10 व्हॅल्यू असाइन केली जाणार बरं? चाइल्ड मधल्या एक्सला. चाइल्ड क्लासच्या व्हेरिएबलला ती व्हॅल्यू असाइन केली जाणार. इथं सी आउट एक्स, इथं आपण देऊ बरं बॅकस्लॅश एक्स ऑफ चाइल्ड क्लास इज इक्वल टू obj dot x. Save and run. X of child class equal to 10 असं आलं. जर आपल्याला या बेस क्लासच्या व्हेरिएबलला, या व्हेरिएबलला आपल्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन करायची आहे, समजा 50 व्हॅल्यू असाइन करायची या ठिकाणी. जर इथं 50 व्हॅल्यू असाइन करायची असेल तर याला थोडी मेथड वेगळी राहील. यासाठी बेस क्लासचा जो काही व्हेरिएबल आहे तो जर आपल्याला इथं ऍक्सेस करायचा असेल तर त्यासाठी चाइल्ड क्लासचं नाव, चाइल्ड क्लासचा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं नाव जसं ओबीजे डॉट बेस क्लासचं नाव स्कोप रिझोल्यूशन एक्स आणि इक्वल टू करून त्याला व्हॅल्यू असाइन केली. समजा 50 दिली तर 50 व्हॅल्यू त्या ठिकाणी असाइन केली जातात. आणि मग सी आउट backslash n x of base class is equal to x of base class is equal to obj dot base scope resolution x असं तुम्ही त्याला ऍक्सेस करता. त्याला सेव्ह केलंय, कंपाइल, बेटर. या पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू ऍक्सेस करणार. तर यालाच म्हटलं जात असतं डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लासेस. कन्सेप्ट काय असतो? ज्या वेळेस बेस क्लास आणि त्याचा डिराईव्ह क्लास मध्ये सारख्याच नावाची व्हेरिएबल्स तयार केली जात असतील तर बेस क्लासच्या व्हेरिएबलला ऍक्सेस करण्यासाठी स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर सोबत बेस क्लासचं नाव आणि डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट एवढ्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. तर त्यालाच म्हणणार डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लासेस. समजलं? हो सर. बेस क्लास आणि त्याचा डिराईव्ह क्लास मध्ये सारख्याच नावाची व्हेरिएबल घेतली गेली तर बेस क्लासच्या मेंबरला ऍक्सेस करण्यासाठी डिराईव्ह क्लासचं ऑब्जेक्ट सोबत बेस क्लासचे नाव आणि स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर वापरून तो मेंबर घ्यायचा ज्याचं व्हॅल्यू तुम्हाला ऍक्सेस करायचे आहे. तर तो असतो डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लासेसचा कन्सेप्ट. याला म्हणतात डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लासेस. हे फक्त इनहेरिटन्सच्या सिच्युएशन मध्ये देऊ शकतं. नॉर्मल एखादी क्लास असेल त्याबद्दल आपण घेऊ शकणार नाही, कारण डायरेक्ट एखादी क्लास असेल तर त्याचे मेंबर डायरेक्ट ऑब्जेक्टद्वारे ऍक्सेस केले जाऊ शकते. बरोबर. किंवा मग वेगवेगळी नावं असतील तरी पण त्या ठिकाणी त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट बेस म्हणणार नाही. ठीक आहे. हा कन्सेप्ट डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लासेसचा सोपा कन्सेप्ट आहे. प्रॅक्टिकली बघितलं तर लगेच लक्षात येतं.
थेरोटिकल वाचण्यापेक्षा, म्हणून आपण त्याला प्रॅक्टिकल समज. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन्स. काल आपण पाहिला होता व्हर्च्युअल बेस क्लास, आता इथं आहे व्हर्च्युअल फंक्शन्स. जसं इनडायरेक्ट डायरेक्ट बेस क्लासेसचा कन्सेप्ट आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लासेस मध्ये कसं बेस क्लास आणि त्याचा डिराइव्ह क्लास मध्ये सारख्या नावाची व्हेरिएबल्स असतील तर त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लास म्हणतात. पण समजा बेस क्लास आणि त्याचा डिराइव्ह क्लास मध्ये सारख्या नावाची फंक्शन्स असतील, बेस क्लास आणि त्याचा डिराइव्ह क्लास मध्ये सारख्या नावाची फंक्शन्स जर येत असतील तर त्या सिच्युएशन मध्ये आपण व्हर्च्युअल फंक्शनचा वापर करणार. आता व्हर्च्युअल फंक्शन आहे हा कसा वापरायचा ते पण आपण प्रॅक्टिकली समजणार. व्हर्च्युअल जर नाही घेतलं तर होईल काय आणि व्हर्च्युअल घेतल्याने फायदा काय असतो ते आपल्याला या ठिकाणी आता प्रॅक्टिकली लक्षात घ्यायचं आहे. फाईल, न्यू, सेव्ह. इथं व्हर्च्युअल फंक्शन .cpp. ओके. void main bracket open close clr scr sch then dash include iostream.h dash include io.h क्लास बेस. बेस नावाची एक क्लास आपण या ठिकाणी घेतली. ब्रॅकेट ओपन क्लोज सेमीकोलन. आता या बेस क्लास मध्ये पब्लिक सेक्शन घेतला. या पब्लिक सेक्शन मध्ये वर्ड रिटर्न टाइपचं डिस्प्ले नावाचं एक फंक्शन घेतलं. बरोबर. या डिस्प्ले फंक्शन मध्ये जस्ट मेसेज दिला पाहिजे टू डिस्प्ले मेंबर ऑफ बेस सी आउट \n टू डिस्प्ले मेंबर ऑफ बेस. एवढं आपण दिलं. ठीक आहे बेस क्लास मध्ये. त्यानंतर आपण एक क्लास चाइल्ड केली तयार. क्लास चाइल्ड कोलन पब्लिक बेस. बेसचा वापर करून चाइल्ड क्लास तयार केली. याचाच पब्लिक सेक्शनला void return टाइपचा डिस्प्ले नावाचाच फंक्शन आपण घेतला. सेम नाव दिलं दोघं फंक्शन्सला. बरोबर. आता इथं सी आउट \n टू डिस्प्ले मेंबर ऑफ चाइल्ड. सेव. हे पण झालं. ठीक आहे. आता इथं व्हर्च्युअल फंक्शन वगैरे काहीच नाही घेतलं. बेस मध्ये आणि चाइल्ड मध्ये एकाच नावाच्या मेथड्स आपण या ठिकाणी बनवल्या, एकाच नावाच्या फंक्शन्स आपण बनवले. आता आपण करतो काय तर जनरली चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवतो. जसं चाइल्ड क्लास पासून एक ओबीजे नावाचा समजा ऑब्जेक्ट आपण घेतला किंवा चाइल्ड क्लासचा सी ऑब्जेक्ट घेतला. समजेल आपल्याला लवकर. चाइल्ड क्लासचा सी ऑब्जेक्ट घेतल्यानंतर इथं सी डॉट डिस्प्ले हे फंक्शन कॉल केलं. सी डॉट डिस्प्ले हे फंक्शन कॉल केलं. सेव्ह. बरोबर. आता त्याने काय करायला पाहिजे होतं, कुठली मेथड दाखवली पाहिजे किंवा कुठला मेसेज दाखवला पाहिजे बरं दोघांपैकी. चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आपण आणि चाइल्ड क्लासच्या डिस्प्ले फंक्शनला कॉल केलं तर त्याने ही मेथड दाखवली पाहिजे ना. हे आउटपुट दाखवलं पाहिजे टू डिस्प्ले मेंबर ऑफ चाइल्ड असं दाखवलं पाहिजे. रन केलं बघा. टू डिस्प्ले मेंबर ऑफ चाइल्ड असं दाखवलं. ओके. पण हे नाही दाखवलं. टू डिस्प्ले मेंबर ऑफ बेस हे आपल्याला दाखवलं नाही. जर आपल्याला हेच फंक्शन किंवा हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल तर मग करावं काय लागेल. जर
बेस क्लास आणि त्याचा डिराइव्ह क्लास मध्ये सारख्या नावाची फंक्शन्स आली तर ते पर्टिक्युलर फंक्शन आपण व्हर्च्युअल म्हणून बनवलं पाहिजे. आता बघा, हे डिस्प्ले फंक्शन ऍज इट इज ठेवू आणि दुसरा एक फंक्शन घेऊ आणखी जे आपण व्हर्च्युअल म्हणून बनवणार. void प्रिंट ब्रॅकेट ओपन क्लोज. या ठिकाणी इथं आपण मेसेज प्रिंट करणार काहीतरी. समजा cout \n virtual function to show member of base असं दिलं. आणि हे पर्टिक्युलर फंक्शन, हे प्रिंट फंक्शन आपण व्हर्च्युअल म्हणून मेन्शन केलं. आणि हेच व्हर्च्युअल फंक्शन अजून चाइल्ड क्लास मध्ये पण घेतलं. व्हर्च्युअल void प्रिंट ब्रॅकेट ओपन cout \n virtual function to show member of child. सेव. मेसेज फक्त बदलले, बाकी प्रिंट फंक्शनचं नाव पण तेच आहे, वरती पण तेच, खाली पण तेच, रिटर्न टाइप पण तोच आहे, फक्त मेसेज बदलले जातात है ना. आता याचं वर्किंग कसं होईल? व्हर्च्युअल फंक्शनला जर आपल्याला कॉल करायचं असेल व्यवस्थित मेन फंक्शनला जाऊन, तर आपल्याला बेस क्लासचा पण ऑब्जेक्ट बनवावा लागतो. नॉर्मल सिच्युएशन मध्ये बेस क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला जात नाही, पण इनहेरिटन्सच्या प्रोसेस मध्ये. पण व्हर्च्युअल फंक्शनच्या सिच्युएशन मध्ये बेस क्लासचा पण ऑब्जेक्ट बनवावा लागतो. जसं बेस क्लासचा बी ऑब्जेक्ट बनवला आणि त्याचा पॉइंटर ऑब्जेक्ट बनवला, ptr पॉइंटर, बरोबर. बेस क्लासचा ऑब्जेक्ट आणि त्याचा पॉइंटर ऑब्जेक्ट असे दोन बनवले. नंतर चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आहे. आता इथं आपण या ठिकाणी इनिशियलाइज करणार ptr इक्वल टू ऍड्रेस ऑफ बी. बेस क्लासच्या ऑब्जेक्टचा रेफरन्स पॉइंटरला असाइन केला. म्हणजे या ठिकाणी ptr arrow एरो प्रिंट करण्यासाठी डॅश आणि ग्रेटर दॅनचा वापर आपण करणार. एरो की नाही प्रेस करायची आपल्याला. ptr arrow डिस्प्ले असं घेतलं आणि ptr arrow प्रिंट असं घेतलं. हे पद्धत आपण फक्त बेस क्लासचेच मेंबर अजून घेतलेत. त्याला सेव्ह केलं आणि रन केलं. बघा, टू डिस्प्ले मेंबर ऑफ बेस आणि व्हर्च्युअल फंक्शन टू शो मेंबर ऑफ बेस एवढं घेतलं है ना. बेस क्लासच्या मेंबर्सला या ठिकाणी कॉल केलं गेलं. आता आपल्याला चाइल्ड क्लासच्या मेंबरला कॉल करायचा आहे. चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आहे सी. मग इथं काय करणार, ptr arrow ptr इक्वल टू ऍड्रेस ऑफ सी. चाइल्ड क्लासचे ऑब्जेक्ट त्याला असाइन कर आणि मग पुन्हा ptr arrow डिस्प्ले
आणि ptr arrow print याला कॉल करू. to display member of base आणि virtual function to show member of child. बघा आता त्या ठिकाणी टू डिस्प्ले मेंबर ऑफ बेस आणि टू डिस्प्ले मेंबर ऑफ बेस दोन वेळेस आपल्याला तो बेसचाच मेसेज दाखवला जातोय. कारण काय तर ते जे डिस्प्ले फंक्शन आहे ते डिस्प्ले फंक्शन दोघं ठिकाणी आपण नॉर्मल म्हणून घेतलं आहे. व्हर्च्युअल फंक्शन बनवताना व्हर्च्युअल कीवर्ड वापरून बेस क्लास आणि त्याचा डिराइव्ह क्लास मध्ये दोघं ठिकाणी व्हर्च्युअल आपल्याला द्यावा लागतील. त्यावेळेस ते व्हर्च्युअल फंक्शन तयार होणार. म्हणून इथं खाली प्रिंट फंक्शनने दोघं वेगवेगळे मेसेज दाखवले. चाइल्ड क्लासच्या ऑब्जेक्टद्वारे चाइल्ड क्लासची मेथड कॉल झाली आहे आणि बेस क्लासच्या ऑब्जेक्टद्वारे बेस क्लासची मेथड कॉल झाली आहे. पण डिस्प्ले नावाचं जे फंक्शन आपण बनवलं ते व्हर्च्युअल फंक्शन नाहीये. म्हणून दोघं ठिकाणी आपल्याला टू डिस्प्ले मेंबर ऑफ बेस असाच मेसेज त्या ठिकाणी डिस्प्ले करणार. टू डिस्प्ले मेंबर ऑफ चाइल्ड ही जी मेथड आहे ही कॉलच केली जाणार नाही. याला म्हटलं जात असतं व्हर्च्युअल फंक्शन्स. समजलं एवढं? हो सर. हो सर. काही डाऊट बरं कोणाला? नाही सर. नंतर नाही इकडं व्हर्च्युअल फंक्शन साठी काही रूल्स आपल्याला फॉलो करायचे राहतील. व्हर्च्युअल फंक्शन जे आहे तर ते दोघं क्लासचं मेंबर फंक्शन असलं पाहिजे. म्हणजे दोघं क्लासमध्ये एकाच नावाने तयार केलं गेलं पाहिजे. व्हर्च्युअल फंक्शन हे स्टॅटिक म्हणून आपल्याला मेन्शन करता येणार नाही. व्हर्च्युअल फंक्शन हे स्टॅटिक मेंबर फंक्शन राहणार नाही. व्हर्च्युअल फंक्शन हे दुसऱ्या एखाद्या क्लासमध्ये फ्रेंड फंक्शन म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतं. व्हर्च्युअल फंक्शन हे दुसऱ्या एखाद्या क्लासमध्ये फ्रेंड म्हणून वापरता येऊ शकतं. व्हर्च्युअल फंक्शन एम्प्टी म्हणून घेता येईल आणि व्हर्च्युअल फंक्शन जर आपण एम्प्टी म्हणून घेतलं तर त्याला म्हटलं जात असतं प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. व्हर्च्युअल फंक्शन एम्प्टी म्हणून आपल्याला घेता येईल आणि जर आपण ते एम्प्टी म्हणून घेतलं तर त्यालाच प्युअर व्हर्च्युअल फंक्शन आपण म्हणणार. नंतर व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर आपल्याला बनवता येत नाही पण व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर राहू शकतो. नंतर if the virtual function is defined in base class, such situation the function of base class is called. virtual function जे आहे तर ते दोघं क्लासमध्ये आपल्याला द्यावा लागेल आणि जर ते व्हर्च्युअल फंक्शन म्हणून बनवलं नाही तर बेस क्लासचंच मेथड त्या ठिकाणी किंवा बेस क्लासचंच फंक्शन त्या ठिकाणी कॉल केलं जात असतं. डिराइव्ह क्लासचं फंक्शन त्या ठिकाणी कॉल करणार नाही. जसं आता आपण डिस्प्ले नावाचं फंक्शन या एक्झाम्पल मध्ये बघितलं की दोघं ठिकाणी डिस्प्ले बनवला आहे पण ते व्हर्च्युअल म्हणून घेतलं नाही तर बेस क्लासच्या मेथडलाच ते कॉल करणार. डिराइव्ह क्लासच्या या डिस्प्ले फंक्शनला ते कॉल करणारच नाही. तर असं हे कन्सेप्ट आहे व्हर्च्युअल फंक्शन साठी. आणि व्हर्च्युअल फंक्शन जर एम्प्टी म्हणून बनवला तर त्याला आपण म्हणत असतो प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स. असं हे इनहेरिटन्सचे कन्सेप्ट राहील. या इनहेरिटन्स सोबत इनहेरिटन्स म्हणजे काय, इनहेरिटन्सचे 5 प्रकार पाहिले आणि त्याच्यासोबत डायरेक्ट इनडायरेक्ट बेस क्लास आणि व्हर्च्युअल फंक्शन हा पण मेन पॉइंट त्या ठिकाणी असतो. ते पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. काही डाऊट बरं आता याच्यात? नाही सर. नाही सर. नाही सर. हे जे व्हर्च्युअल फंक्शन्स आहेत आणि व्हर्च्युअल बेस क्लासेस आहेत हे फक्त C++ मध्ये आहेत. जावा किंवा पायथन मधून हे काढून टाकलेत. जावा मध्ये याचा वापर केला जात नाही. आता आपण इथपर्यंत आलो. आतापर्यंत आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग C++ मध्ये वेगवेगळ्या कन्सेप्टचा वापर केला. फंक्शन्स, क्लास ऑब्जेक्ट, कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, इनहेरिटन्स हे मेन पॉइंट्स आपण या ठिकाणी बघितलेत. तर
याचा नंतरचा जो पार्ट राहील तर तो म्हणजे टेम्पलेट आणि एक्सेप्शन हँडलिंग. टेम्पलेट आणि एक्सेप्शन हँडलिंग. टेम्पलेटला सुरू करून देऊ. मागच्या चॅप्टर्स मध्ये काही प्रॉब्लेम बरं कोणाला? नाही सर. नाही सर. बघा, टेम्पलेट चालू करण्याच्या आधी टेम्पलेट जो आहे, टेम्पलेट म्हणजे एक प्रकारचा ढाचा, मराठीमध्ये त्याला आपण साचा म्हणत असतो. मूर्ती बनवण्याचा जसा साचा असतो ना, त्या पद्धतीने त्याला आपण टेम्पलेट म्हणणार. टेम्पलेट म्हणजे एक प्रकारचं स्पेसिफिक फॉर्मॅट राहील. त्या फॉर्मॅट मध्ये आपण कोणत्याही प्रकारचा डेटाला मॅनेज करू शकतो. जसं मूर्ती बनवण्याचा साचा असतो, बघितला आहे कसला असतो बरं तो? मूर्ती जर बनवायची असेल आपल्याला तर तो साचा जो तयार केलेला असतो तो रबराचा असतो. त्या साच्यामध्ये जर आपण माती टाकली तर मातीची मूर्ती येणार. जर आपण समजा एखादा धातू त्याच्यात उकळवून टाकला, पितळ टाकला तर पितळाची मूर्ती येते, तांबा टाकला तांब्याची मूर्ती येणार, सोनं टाकलं सोन्याची मूर्ती येणार. तर तो प्रत्येक प्रकारचा मूर्तीसाठी तो जो साचा आहे तो एक प्रकारचा कॉमन कन्सेप्ट असतो. तर तसंच इथं C++ मध्ये टेम्पलेट हा एक प्रकारचा कन्सेप्ट आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा डेटावरती कॉमन ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर त्यासाठी आपण या टेम्पलेट कन्सेप्टचा वापर करतो. टेम्पलेटचा आधी किंवा टेम्पलेट ह्या कन्सेप्टला पर्याय आपण मागे एक बघितला आहे, तो म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय सांगता येईल का बरं आपल्याला? फंक्शन ओव्हरलोडिंग आपण बघितलंय. सायली, फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे त्यांना सेम नावं असतात एका टास्क मध्ये. एखाद्या क्लासमध्ये किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये एकाच नावाचे एकापेक्षा जास्त फंक्शन्स आपण बनवले, फक्त त्याचा रिटर्न टाईप मध्ये किंवा आर्ग्युमेंटच्या लिस्ट मध्ये फरक असेल तर त्याला आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग किंवा मेथड ओव्हरलोडिंग किंवा फंक्शन पॉलिमॉर्फिझम. बरोबर. तर इथं आपल्याला समजा एखादा टास्क परफॉर्म करायचा आहे, एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे वेगवेगळ्या जॉमेट्रिकल शेपचा. त्यासाठी एक फंक्शन ओव्हरलोडिंगचा कन्सेप्ट आपण रिवाइज करणार आणि त्याच्यानंतर तिकडे आपण टेम्पलेटला सुरुवात करणार. बघा, सेव एरिया कॅल्सी bracket open close CLR SCR FCH फाइल्स इन्क्लूड केल्या. dash include iostream.h dash include con.io.h. एवढं झालं. आता आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. समजा सर्कलचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण फ्लोट रिटर्न टाईप असलेला एक एरिया नावाचा फंक्शन घेतला, त्याला इंटिजर पॅरामीटर एक पास केलं, रेडियस अर्थाने r ब्रॅकेट ओपन क्लोज. या फंक्शन मध्ये आपण स्टेटमेंट टाकलं रिटर्न 3.14 म्हणजे पाय r स्क्वेअर
एवढं झालं. ओके, हा काय करेल, हा फंक्शन त्या सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करून देईल. सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करा. जर समजा आपण इंटिजर रिटर्न टाईप असलेला एरिया नावाचाच फंक्शन घेतला, याला दोन इंटिजर पास करणार, इंटिजर एल आणि इंटिजर बी. रेक्टँगलचा एरिया हा फंक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करून देईल. रिटर्न एल इंटू बी काय करेल, रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करेल. एवढं झालं. बरोबर. आता याच्यामध्ये एरिया हे टास्क एकच आहे, एरिया टास्क एकच आहे, पण शेप वेगवेगळे आहेत. वरती सर्कलचा शेप आहे तर खाली रेक्टँगलचा शेप आहे. बरोबर. म्हणून आपल्याला काय करावं लागलं, तर इथं एक आर्ग्युमेंट पास करावं लागलं, इथे दोन आर्ग्युमेंट पास केलं आणि दोन वेगवेगळ्या डेफिनेशन्स आपल्याला त्या ठिकाणी नोट कराव्या लागल्या. अजून आपल्याला सांगितलं ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करा, अजून दुसऱ्या काही कुठल्या तरी एरिया शेपचा एरिया कॅल्क्युलेट करा. मग होईल काय, तर या डेफिनेशन अशा वाढत जातील, है ना. असं नको व्हायला. म्हणून टास्क एकच असेल, फक्त डेटा डिफरन्स असेल तर त्या सिच्युएशन मध्ये टेम्पलेट कन्सेप्ट हा वापरला जात असतो. कसा वापरायचा तो पाहणार टेम्पलेटद्वारेच. इथं आपण आता पहिल्याने फक्त फंक्शन ओव्हरलोडिंग. आता सांगा मला की सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यासाठी आपण एक स्टेटमेंट कॉल केलं, इथं सी आउट डायरेक्ट कॉल करणार, एरिया ऑफ सर्कल इक्वल टू, हा फंक्शन डायरेक्ट व्हॅल्यू रिटर्न करणार आहे म्हणून डायरेक्ट त्याला सी आउट मध्येच कॉल करून टाकलं, एरिया इन ब्रॅकेट 10, सेव्ह आणि रन. शॉर्टकट बरोबर. आणि जर समजा रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, सी आउट बॅकस्लॅश एन एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू एरिया इन ब्रॅकेट 5 स्पेस 5,6 असं समजा दिलं, सेव्ह केलं आणि रन. इथं एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू 30 एवढं झालं. बरोबर. एकाच नावाचे एकापेक्षा जास्त फंक्शन्स आपण एका प्रोग्रामला बनवले, फक्त त्याचा रिटर्न टाईप मध्ये आणि पॅरामीटरच्या लिस्ट मध्ये फरक आहे, म्हणून याला आपण म्हणतो फंक्शन ओव्हरलोडिंग. क्लिअर कट माहिती असलं पाहिजे. फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे एकापेक्षा जास्त फंक्शन्स एकाच नावाचे बनवले एका प्रोग्रामला, फक्त त्याचा पॅरामीटरच्या लिस्ट मध्ये आणि रिटर्न टाईप मध्ये फरक आहे, तर तो फंक्शन ओव्हरलोडिंग. आणि या फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये आपल्याला ज्या डेफिनेशन्स आहेत त्या प्रत्येक फंक्शन साठी वेगवेगळ्या द्याव्या लागतात. जर आपल्याला कॉमन डेफिनेशन करायची असेल एकच, तर त्या ठिकाणी टेम्पलेट फंक्शनचा वापर आपण करणार. म्हणजे असं परत परत त्या ठिकाणी प्रत्येकाचं कोडिंग वेगवेगळं लिहिण्याची गरज नसते. आपण एकच कोड द्या, डेटा कॉमन असू द्या, डेटा डिफरंट टाईपचा असू द्या, फक्त कोड एकच राहील आणि त्यानुसार ते ऑपरेशन परफॉर्म करून द्या, है ना. तर टेम्पलेटचा कन्सेप्ट आपला नंतरचा आहे, हा फंक्शन ओव्हरलोडिंगचा कन्सेप्ट आहे. एवढं क्लिअर? हो सर. हो सर. हो सर. त्यानंतर इथं कन्स्ट्रक्टर आपण बघितले. कन्स्ट्रक्टरचे किती प्रकार बरं? कन्स्ट्रक्टरचे प्रकार किती आपण बघितले?
तीन. कोणकोणते? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, कॉपी कन्स्ट्रक्ट आणि डायनॅमिक. नाही. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असे 3 प्रकारचे कन्स्ट्रक्टर्स आपण पाहिले. हे जे कन्स्ट्रक्टर्स आहेत, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये काय फरक असतो बरं? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये काय फरक असतो? C++ हा कन्सेप्च्युअल कोर्स आहे. याच्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. सी लँग्वेज शिकताना आपण प्रोग्राम्स वरती भर दिला होता. प्रोग्रामिंगच्या कमांड आपल्याला सगळ्या माहिती झाल्या पाहिजे म्हणून आपण मॅक्झिमम प्रोग्राम त्याच्यात घेतले होते. इथं C++ हा कन्सेप्च्युअल कन्सेप्ट आहे. या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर कट माहिती पाहिजे, त्यांचे मिनिंग्स माहिती पाहिजे. प्रोग्राम कमी पण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कोणाला काय म्हणतात, तुला काय असतं इंटरव्ह्यू मध्ये याच्यावरतीच भर दिलेला असतो. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर हा क्लासचा मेंबर फंक्शन असतो, पहिला मुद्दा. कन्स्ट्रक्टर हा क्लासचा मेंबर फंक्शन असतो, हा पहिला मुद्दा. कन्स्ट्रक्टरला क्लासच्या नावाने तयार केलं जात असतं, हा दुसरा मुद्दा. कन्स्ट्रक्टर फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करत नाही, म्हणून त्याला रिटर्न टाईप नसतो. कन्स्ट्रक्टर कॉल करायची गरज नसते. कन्स्ट्रक्टर हा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर ऑटोमॅटिकली कॉल केला जात असतो. असे हे 4 मेन मुद्दे आहेत. त्यापैकी कन्स्ट्रक्टरचे 3 प्रकार: डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर ज्या वेळेस कन्स्ट्रक्टर फंक्शन बनवताना त्याला कुठलाच पॅरामीटर दिला जात नाही, त्याला एकही आर्ग्युमेंट पास केला जात नसेल, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर फंक्शन तयार करताना त्याला एकही पॅरामीटर जर आपण दिला नाही तर तो असतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरच्या सर्व म्हणजे तयार केल्या जाणाऱ्या सगळ्या ऑब्जेक्ट्सला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर द्वारे सारख्याच व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं जात असतं. तयार केल्या जाणाऱ्या ऑब्जेक्ट्सला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर द्वारे सारख्या व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं जात असतं. आणि जर आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टच्या मेंबरला वेगवेगळ्या व्हॅल्यूने इनिशियलाइज करायचं आहे तर आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा वापर करतो. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर्स आपण पास करतो. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला हे पॅरामीटर्स दिले जात असतात किंवा कन्स्ट्रक्टर फंक्शनला ज्यावेळेस पॅरामीटर पास केले जातात, काहीतरी लिस्ट ऑफ व्हॅल्यूज पास केल्या जात असतात, त्याला म्हटलं जात असतं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. बरोबर. आणि तिसरा जो कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे तो म्हणजे कॉपी कन्स्ट्रक्टर. क्लासच्या एका ऑब्जेक्टच्या मेंबरला इनिशियलाइज करण्यासाठी त्याच क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्टचा रेफरन्स कन्स्ट्रक्टर फंक्शनला जर पास केला तर त्याला म्हणायचं असतं कॉपी कन्स्ट्रक्टर. काय कन्सेप्ट आहे, क्लासच्या एका ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी त्याच क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्टचा रेफरन्स कन्स्ट्रक्टर फंक्शनला पास केला तर तो असतो
कॉपी कन्स्ट्रक्टर. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. डायनामाइट कन्स्ट्रक्टरचा वापर केव्हा करतात? डायनामाइट कन्स्ट्रक्टर आपण बघितला, त्याचा वापर केव्हा करतात? पुढे जातोय आपण, पण मागचं सगळं सपाट होत जातंय, तसं करू नका. डायनामाइट कन्स्ट्रक्टर ज्यावेळेस प्रत्येक ऑब्जेक्टच्या मेंबरला डिफरंट साईजच्या व्हॅल्यूने मेमरी अलोकेट करायची असेल, डिफरंट साईजची मेमरी अलोकेट करायची असेल, तर त्यावेळेस डायनामाइट कन्स्ट्रक्टर वापरला जातो. when every object is of different size, then for allocating the memory of object, dynamic constructions of object is used. डायनामिक कन्स्ट्रक्टरचा वापर केव्हा करायचा? तर प्रत्येक ऑब्जेक्टच्या मेंबरला वेगवेगळ्या साईजची मेमरी अलोकेट करायची असेल, तर त्यासाठी आपण हे डायनामिक कन्स्ट्रक्टर वापरलं पाहिजे. बरोबर? हे काही मुद्दे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर सोबत आपण डिस्ट्रक्टर पण पाहिला होता. डिस्ट्रक्टर पण एक क्लासचा मेंबर फंक्शन असतो, त्याला क्लासच्याच नावाने तयार केलं जातं, फक्त त्याच्या नावाचा आधी टिल्ड ऑपरेटर वापरतात. टिल्ड हा ऑपरेटर वापरला जात असतो. याला आर्ग्युमेंट पास केले जात नाही. डिस्ट्रक्टर फंक्शनला आर्ग्युमेंट पास केले जात नाही. डिस्ट्रक्टर फंक्शन कॉल करायची गरज नसते. ज्या वेळेस कर्ली ब्रॅकेट कंप्लीट होतो, कुठल्या तरी ब्लॉकचा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट होतो, त्यावेळेस हा डिस्ट्रक्टर फंक्शन एक्झिक्यूट केला जाणार. कन्स्ट्रक्टर द्वारे कन्स्ट्रक्ट केलेल्या मेंबरला डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण डिस्ट्रक्टर फंक्शनचा वापर करू शकतो, ज्याच्यामध्ये जनरली डिलीट ऑपरेटरचा वापर करून मेमरी फ्री केली जात असते. असं हे कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टरचा कन्सेप्ट आहे. एकदा ओव्हरलूक करा सगळ्या चॅप्टर्सला, जेणेकरून पुढे प्रॉब्लेम होणार नाही. बरोबर? हो सर. हो सर. नंतर हे क्लास ऑब्जेक्टचं पण एक चॅप्टर होतं, ज्याच्यातल्या पण एक बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत. नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन म्हणजे काय बरं? नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन आज हे सगळ्या गोष्टी तुम्ही ओव्हरलूक करा. उद्या परत क्वेश्चनिंग करणार मी, सुरुवातीपासून जाईल. सुरुवातीपासून इनहेरिटन्स पर्यंत एकदा ओव्हरलूक आपण पूर्ण करणार आणि मग पुढच्या चॅप्टर कडे जाणार. बरोबर? हो सर. हो सर. ठीक आहे. कारण महत्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही विसरत चाललात तर तिकडे विसरू नका. आणि टाइम राहिला तर सी लँग्वेज मध्ये पण जाईल मी, म्हणून उद्या ओव्हरलूक करून घ्या व्यवस्थित सगळं काही. आज करून घ्या, उद्या परत मी करेल रिवाइज आणि त्याच्यानंतर पुढच्या चॅप्टरला सुरुवात करणार. इथं थांबू मी? हो सर. ओके.